धावड्यात अवैध दारू सट्ट्यांचे साम्राज्य, पोलिसांचे दुर्लक्ष की आशीर्वाद, पारत पोलिसांना नागरिकांचा प्रश्न। भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात अवैध देशी दारू विक्री, सट्टा व वर्ली मटका यांचे जाळे खुलेआम पसरले असून यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे। वारंवार तक्रारी, निवेदने व बातम्या प्रसिद्ध होऊनही हे बेकायदेशीर धंदे सुरू असल्याने या अवैध व्यवसायांना पोलिसांचे मूक समर्थन तर नाही ना, असा थेट सवाल उपस्थित होत आहे। अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गालगत अन्वेकर पेट्रोल पंप परिसरात तसेच धावडा गावातील बालाजी मार्केट काही दुकानांमध्ये देशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे। महामार्गाच्या कडेला 10 ते 12 ठिकाणी हे अड्डे दिवसाढवळ्या चालू असून त्याच ठिकाणी सट्टा व वर्ली मटक्याचा काळा बाजार फोफावलाय। हे प्रकार सर्वसामान्य नागरिकांच्या नजरेस पडत असताना पोलिसांना मात्र ते दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। या अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून दारू व जुगाराच्या व्यसनाने तरुण पिढी बर्बाद होत आहे। अनेक नागरिक कर्जबाजारी झाले असून मानसिक तणावातून आत्महत्येसारख्या टोकाच्या घटनाही घडत असल्याचे आरोप नागरिक करत आहेत। मात्र लोकांचे जीव जात असतानाही पोलीस प्रशासनाला त्याचे काहीच सोयरसूतक नसल्याची तीव्र चर्चा परिसरात सुरू आहे। पारत पोलीस ठाण्यात या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही एकही मोठी कारवाई झालेली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे। दारू सट्ट्यांचे अड्डे बंद होत नसतील तर यामागे कुणाचा आशीर्वाद आहे, असा रोखठोक सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत। या संपूर्ण प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी जालना, पोलीस अधीक्षक जालना, उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्याकडे तात्काळ कारवाईची मागणी करण्यात येणार असून प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, जालना।